आपण आपले पैसे इन्व्हेस्ट तर करतो, पण एखादी एमर्जन्सी जर आली आणि आपल्याला पैसे विड्रॉ करायचे असतील तर ते पैसे कुठून विड्रॉ करायचे, तर तेच बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. वेलकम टू दी पार्ट 2. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल की आपला पोर्टफोलिओ कसा ट्रॅक करायचा, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. फर्स्टली तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन केफिनटेक इन्व्हेस्टर हा ॲप डाउनलोड करून घ्यावा लागेल. हा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड विचारला जाईल. तो टाईप करायचा, तो सेट करायचा आणि तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इंटरफेस दिसल्यानंतर 3 डॉट्स आहेत लेफ्ट साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोर्टफोलिओ, जॉईन NSP, पोर्टफोलिओ कसा ट्रॅक करायचा, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री ट्रॅक करायची असेल तर तुम्ही या वेबसाईटला ट्रॅक करू शकता. स्टेटमेंट बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. आपल्याला आज ट्रान्झॅक्शनचा स्टडी करायचा आहे, तर गो टू द ट्रान्झॅक्शन. इथे सगळे ऑप्शन आहेत. NFO, ॲडिशनल परचेस, NFO, न्यू परचेस, रिडिम्शन रोबो. तर आपल्याला रिडिम्शनवर क्लिक करायचं आहे. रिडिम्शन क्लिक केल्यानंतर आपल्याला एखादा फंड जो आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फोलिओ नंबर तिथं दिसला जाईल. जे आपल्या फंड्समध्ये फोलिओ नंबर आहेत त्यानुसार तो फोलिओ नंबर टाकायचा आहे. कोणत्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे ते आपल्याकडून येऊन जाईल. वरचे 2 सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला बॅलन्स, युनिट, करंट व्हॅल्यू काय आहे त्या फंडमध्ये, NAV ॲज ऑन डेट. ओके. रिडिम्शन टाईप आहे, पार्शल पण आहे आणि फुल पण आहे. सपोज मी फुल अमाऊंट जर टाकत असेल विड्रॉवलसाठी तर तिथं मला युनिट्स दिसतील आणि पेमेंट बँकमध्ये तुम्ही आपला बँक चूज करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. जेव्हा तुम्ही सबमिट करता तुम्हाला एक OTP येईल. OTP सेट करा आणि T+2 म्हणजे ट्रान्झॅक्शन डे प्लस 2 डेज, 3 दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही फुल पेमेंट और पार्शल पेमेंट जे काय केलं असाल ते तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. आता जर पार्शल पेमेंटचं आपण बघितलं एक्झाम्पल, तर पार्शलमध्ये अमाऊंट टाकायची आहे. समजा मला 5,000 विड्रॉ करायचे आहेत, 28,000मधून 5,000 विड्रॉ करायचे आहेत, तर ते 5,000 तुमच्या अकाउंटमध्ये 3 दिवसात येतील. आता ही तर झालेली आहे ऑनलाईन प्रोसेस. जर आपल्याला ऑफलाईन थ्रू जायचं असेल, ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर आपण काय करायचं, तर पहिली तर प्रोसेस आहे की आपण कस्टमर केअरला कॉल करायचं आहे. ज्या तुमचे फंड्स सिलेक्टेड आहेत त्या फंड्सनुसार त्या बँकेला कस्टमर केअरला कॉल करा. तुमचा फोलिओ नंबर तुम्ही जर सांगितला तर बँकेच्या वर्किंग डेजमध्ये जी काय अमाऊंट आहे त्यानुसार तुमचं रिडेम्शन होईल. आणि दुसरी प्रोसेस आहे की तुम्ही AMC ऑफिसमध्ये जायचं आहे. AMC काय आहे, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. या ऑफिसमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. फॉर्ममध्ये तुम्ही तुमचा फोलिओ नंबर लिहायचा आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड. जर KYC केली नसेल तर KYC अपडेट करा, नाहीतर तुमचे पैसे अडकून बसतील. आणि एक कॅन्सल्ड चेक घेऊन जायचा आहे. सो अशा प्रकारे हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही त्या AMC ऑफिसमध्ये जाणार आहात आणि तुमच्या जी काय रिडम्शनची अमाऊंट आहे ती तिथं टाकायची आहे. तुम्ही जेव्हा ते प्रोसेस करताय आणि त्यांना फॉर्म फिल करून देताय, आपल्याला स्टॅम्प एक्नॉलेजमेंट मिळेल. बँकेच्या वर्किंग डेजमध्ये तुम्हाला तुमचे पैसे, जी काय तुमची अमाऊंट आहे ती मिळून जाईल. अशा प्रकारे आपण आपली सगळी इन्व्हेस्टमेंट जेव्हा एमर्जन्सी येईल तेव्हा सहज विड्रॉ करू शकतो विदाऊट एनी हेल्प. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता की नाही. आणि जर तुम्हाला असे मित्र असतील तुमच्या सराउंडिंगमध्ये ज्यांना रिडिम्शन करता येत नाही तर त्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. थँक्यू. Mutual fund are subject to market risk. Please read all the scheme related documents carefully.